तर नमस्कार. चला गावरान कोंबडीचा रस्सा कसा बनवायचा. तर आम्ही घरीच गावरान कोंबडी कापली होती. तर त्याच्यासाठी हे मटण स्वच्छ हे करून घेतले. त्याच्यासाठी 3-4 कांदे भाजून घेतलेत आणि खोबरं भाजून घेतलं आहे आईने. आणि शेतातली ताजी कोथिंबीर जाऊन आणलेली आहे. तर गावाकडं ताजी कोथिंबीर आणि गावरान कोथिंबीर असली की खूप छान वास येतो त्या कोथिंबीरला. त्याच्यासाठी मी आणायला गेलेले होते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. म्हणजे आईच्या हातचं एकदम आमच्या घरी एकदम भारी कसं मटण बनतं. तर हा व्हिडिओ ही पहा. कोथिंबीर ही आणून मी स्वच्छ धुवून घेणार आहे, चांगले निवडून आईला देणार आहे. तर तुम्ही पाहू शकता कोथिंबीर ही पहा, चांगले गुच्छेच्या गुच्छ ठेवलेली आहे. तर ही उपटणार आहे मी. ही मस्त दिसली मला म्हणून ती उपटली. तर तुम्ही पाहू शकता कोथिंबीर जास्त होती पण ती मला थोडीच लागत होती म्हणून ताजी तेवढीच मी उपटून नेली. मस्त कोथिंबीर आहे, छान वास पण खूप छान येतोय. तर तुम्ही पाहू शकता आता इथं आम्ही आता घरी घेऊन चाललो आहे ती कोथिंबीर. आणि आईने वाटणाची सगळी तयारी केलेली आहे. इथं समोरत आलेलं आहे माझ्यासोबत. पहा आई पाट्यावर म्हणजे हे वाटणारे वाटण मटणासाठी कोंबडीच्या. आता कोथिंबीर धुवून दिली आईला. आई आता खोडून मस्त कोथिंबीर, कांदा, लसूण हे सगळं हे करणार आहे वाटून मस्त. तुम्ही पाहू शकता आईच्या हातची रेसिपी. म्हणजे खूप दिवसानंतर असं डोक्यात होतं की आईच्या हातची रेसिपी एकदा यूट्यूबवर टाकावी म्हणून ती टाकली. तर तुम्ही पाहू शकता आई ते लसूण सोलून घेणार आहे आणि कांदे भाजलेले आहेत 4 आणि खोबऱ्याची वाटी 1 आणि लसूण. पहा आता आई मस्त वाटून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता पाट्यावर वाटण वाटल्यावर किती छान म्हणजे कालवणाला एक मटणाची चव वेगळीच येते. तर तुम्ही पाहू शकता इथं चांगल्या प्रकारे आई वाटून घेणार आहे. सगळं ठेसले आईने आणि चांगलं पिसून घेणार आहे थोडंसं मोठं मीठ टाकून. आणि नंतर कोथिंबीर टाकणार आहे. आईने कांदा, लसूण, खोबरं मस्तपैकी वाटून घेतलेलं आहे. आलं नव्हतं मला वाटतं म्हणून नाही टाकलं. आईच्या हातचं एकदम मस्त. आईचं वाटून तयार झालं आहे. इथं लसूण आधी फोडणीला वेगळं टाकलेलं आहे, तो 1 लसूण आणि आता वाटण. तर पाहू शकता आईने वाटून घेतलं आहे. पहिला लसूण टाकून हे करून घेतलं आहे, नंतर वाटून घेतलं आहे आणि ते परतले. त्याच्यात आईने टाकला आहे मसाला. तर एकदम आता मस्त प्रकारे आई हे म्हणजे तेल सुटेपर्यंत वाटण आणि मसाला सगळं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता की गावरान मटण खूप छान लागतं. आणि आता आई त्याच्यात वरून टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटोसुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे आणि त्याची चांगली तेलात गिरवी करून घेणार आहे. आम्ही मिक्सरला कोणत्याही प्रकारचं वाटण वाटलं नाही. चुलीवरचं गावरान आईच्या हातचं मटण खूप छान होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं हे मटण स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे कोंबडीचं, घरच्या कोंबडीचं. आई त्याला हळद मीठ लावून घेते आहे. तुम्ही पाहू शकता आमच्या आईचा व्हिडिओ मिस कुणी करायचा नाही. तर इथं आई चांगल्या प्रकारे मीठ आणि हळद चोळून घेते. आता हे वाटण चांगल्या प्रकारे आपलं मस्त गिरवी बनलेली आहे, पाणी न टाकता. तेल सुटले तुम्ही चांगल्या प्रकारे पाहू शकता. आणि आईने त्याच्यातच कोथिंबीर वाटून टाकलेली आहे, चिरून टाकलेली नाही. पहा आई कशी एकदम मस्त मिक्स करते. आता त्याच्यात आई हे करणार आहे, ते मटणाला हळद आणि मीठ लावलेलं ते आई टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता हे चांगल्या प्रकारे तयार झाले. आईने मटण टाकले, एकदम भारी दिसते मटण. एकदम तोंडाला पाणी सुटल्यासारखं एकदम त्या म्हणजे मसाल्यात आणि वाटणात एकदम मिक्स चांगल्या प्रकारे केलं आहे आईने. कोंबडीची अंडी पण आहेत तुम्ही पाहू शकता. आणि आता ह्याच्यावर आम्ही पाणी न टाकता असं परातीत गरम पाणी करून टाकणार आहे, थोडा जाळ करून चुलीला. पहा हे पाणी टाकले आणि उकळी आल्यानंतर खूप छान मटण तयार झालं होतं. आणि आईच्या हातची ही रेसिपी तुम्ही पाहायला विसरू नका. तर खूप छान मटण चविष्ट लागलं होतं. नंतर आम्ही कोथिंबीर बारीक चिरून टाकली होती. धन्यवाद.